काका रामराम. राम राम. आपलं नाव सांगा पूर्ण. श्रीहरी वैजनाथ माळी उर्फ गवळे, हां. राहणार अजून सोंडा, तालुका चाकूर जिल्हा लातूर. लातूर. तर काका आज तारीख आहे 11 डिसेंबर होय. 2020. तर ह्या तुरीची पेरणी जूनमध्ये झाली, जूनमध्ये. म्हणजे आज 5-5.5 महिने झाले, हो. बरोबर. तर ह्याच्यासाठी ग्रीन प्लॅन्टचे प्रोडक्ट तुम्हाला वापरण्यासाठी दिलेत, होय. सोयाबीनला, तुरीला. हो. तुमचा वापर किती वर्षापासून चालू आहे? 4 वर्षापासून वापरतो. 4 वर्षापासून चालू आहे. हो. बरं, आता ह्या वर्षी सोयाबीनला तुम्हाला ॲव्हरेज काय आलं? एकरी 10 क्विंटल चालू आहे. 10 क्विंटल चालेल. हो. तर म्हणजे आपल्या बरोबर आता गावामध्ये जे सोयाबीन होते, तर त्यांचा आणि आपल्यामध्ये फरक? ज्या लोकांनी ग्रीन प्लांट वापरलंय हां त्यांचं असंच ॲव्हरेज आहे. हां, ज्यांनी वापरलं नाही त्यांना कमी आहे. कमी आहे. हो. बरं, आता इथं तुरीमध्ये सांगण्यासारखा फरक काय आहे बाकीच्या तुरीमध्ये आणि आपल्या तुरीमध्ये? आता जिवंत कुठलीच नाही हो तूर. हां बाकीच्या ज्या लोकांच्या तुरी आहेत, हां हे आपल्या प्रॉडक्ट न वापरणाऱ्या, हां, त्यांची कुठं जिवंत तूर राहिलेली नाही. म्हणजे सगळीकडे असं मर लागलं. ते हा, बाजूला सगळं राहिलं आता आपल्या तूर. शेजारचीच आहे तूर, हो, आमच्या बंधूचीच आहे. बंधूचीच आहे. हम्म. बरं, पाणी दोन्हीकडे पण आहे? हा, दोन्हीला इकडे पाणी दिले, इकडे दिलंय. दिले. हो, हो. हं? हो. हे जवळपास म्हणजे गावामध्ये 100% हे प्रॉब्लेम सगळीकडे आहे. हो, हो, हो. हं? 100% प्रॉब्लेम. आणि आपली जर तूर बघितलं कुठेही, हो. तर मरचं प्रमाण किती? 1-2%. हो. हं? 1-2%. हां, तर फुल पण भरपूर होतं. हम्म. शेंगाई म्हणजे चट्टा भरपूर आहे. हो, हो, हो. हं? काहीच कमी नाही त्याला. हां, बंद कुठलंच नाही आणखी. मग गावामध्ये असे प्लॉट किती आहेत? आपल्या एकट्याचाच आहे. एकटाच आहे. हो. हं? आता इतर लोक विचारत असतील की सांगितलं सर्व शेतकऱ्याला मी, हां पण ती मनस्थिती नव्हती शेतकऱ्याची. आत्ताच काय करायचं बाबा, फवारण्या. हां, म्हणजे आपण बघू. सुरुवातीला टाईमवर ज्या फवारण्या केल्या हा, त्याचा फायदा मी तुम्हाला पहिली झाला. फवारणी सोयाबीन निघण्याच्या अगोदर केलेली आहे. ग्रो नायट्रोजनची पहिली फवारणी घेतली, हा. त्याच्यानंतर पुन्हा- ब्लूम नायट्रोजनच्या 2 झाल्या, हो. आणि आता चौथी फवारणी हा. ब्लूम आणि एफसी पावडरची. हो. बरं, ह्याचा फायदा थोडंसं मला पीक दाखवा, म्हणजे शेंग वगैरे किती आहे काय नाही, हं? खालून, आणि थोडंसं बूड दाखवा, बूड कसं आहे. आता बूड तर मध्ये आहे. हां, म्हणजे असं बघितल्यानंतर वाटते बऱ्याच जणाला की हे तूर लागवड केलेली असेल, होय की. पण ही पेरलेली आहे, लागवड केलेली नाही. होय. हं? हो. चालते. बरं काका, ह्याचा वापर करून तुम्ही समाधानी आहो? 1 नंबर. 4 वर्षापासून तुम्ही ह्याचा रेग्युलर वापर करत असल्यामुळं यावर्षी एजन्सी पण घेतली, हो. लोक तुम्हाला विचारल्यामुळं. हं? होय की. बरं, त्याचा अनुभव? आता ब- इतर जे शेतकरी आहेत आपले, म्हणजे हा. जसं शेतीसोबत आपण जोडधंदा करतो, दुधाचा असेल होय की. हा. किंवा पोल्ट्री असेल, तर असे काही जे आपले वैभवसारखे जे युवा पोर आहेत, तर त्यांच्यासाठी हा व्यवसाय म्हणून चांगला आहे का? दोन्ही हो. चांगला आहे. उपजीविका आणि व्यवसाय. हां, हा, दोन्हीसाठी चांगला आहे. जे आपण ज्या शेतकऱ्याला देतो हो. ते शेतकरी खुश आहेत. खुश आहेत. हं? हो. चालते. धन्यवाद काका.